तर गाईज तुम्ही माझ्या डोक्यावरचं कुंकू बघून ओळखू शकता की आमचं दर्शन झालेलं आहे एकदम मस्त. आम्ही खूप छान दर्शन घेतलं. आम्ही आता एक रील शूट करायचं पण ट्राय केलं होतं, बट ते थोडंसं नाही जमलं कारण की इथे खूप सारे लोक आहेत आणि अँक्झायटी होते. तर आम्ही ते रिसॉर्टवर जाऊन काढणार आहे आणि आता माझ्या फोनची बॅटरी फक्त 15% आहे. सो मला असं वाटतं की आता आपण इथे थांबलं पाहिजे आणि मी आता डायरेक्ट फोन चार्ज करून तुम्हाला रिसॉर्टवर भेटते. ओके. हे थम्सअपची खूप घाण अवस्था झाली आहे. आता हे फुटू शकतं आणि आता आम्ही डॅमवर आलो आहे. तिथे आमचं रिसॉर्ट आहे तिकडे. फायनली आम्ही आमच्या रिसॉर्टला पोचलेलो आहे आणि आता आमच्या समोर आहे डॅम. हा रिसॉर्ट राधानगरीमध्ये आहे आणि ह्याचं नाव आहे रानमाळा रिसॉर्ट. तर एक असं होमली स्टे टाईप रिसॉर्ट आहे. मी अजून आतमध्ये नाही गेलोय पण बघूया. आणि भाई ते थम्सअपची बॉटलचा काय होणार आहे ना, मी दाखवेल तुम्हाला व्हिडिओत. आता आपण डॅमवर आलोय, तुम्ही दाखवते तुम्हाला डॅम. खूप मस्त आहे. सनसेट तर होऊन गेलं ऑलरेडी, बट ठीक आहे. इकडे पाणी सोडलेलं असते. जंगलाचा फील दाखवते तुम्हाला. वेट, वाव काय मस्त वाटतंय ना. एकदम असं गुफात मध्ये चाललोय, कुठेतरी आतमध्ये चाललोय असं वाटतंय. मस्त गाईज तुम्ही हा व्ह्यू बघा काय मस्त. एकदम असं एकदम शांत आणि मग ते माउंटेनची रिफ्लेक्शन आणि ट्रीजची रिफ्लेक्शन पूर्ण पाण्यात पडते. पण जे डोळ्यांना दिसतंय ना इथे राहून ते या कॅमेरामध्ये येत नाही आहे ना. DSLR मध्ये येत आहे ना फोनमध्ये येत आहे. डोळ्याचं कोणीच नाही बदलू शकत. आणि मागणं तुम्ही लोक बघू शकता माझं पीस कॅप्चर नाही करू देते. मला हे दगड फेकतायत नुसतं. इतकं मस्त आणि ते एकदम असं ऑरेंज आणि सनसेट झालाय. पण तुम्ही मून बघू शकता, दिसत असेल तुम्हाला तर. हां दिसला ना. मस्त आहे ना एकदम. एवढं मस्त वाटतंय ना. थांबा मी तुम्हाला वाईड याच्यात दाखवते बघा. वाव काय मस्त दिसतंय यार. तुम्ही पण जेव्हा इकडे यावा तुम्ही या डॅमला नक्की व्हिजिट करा. आता जर आमच्यात शक्ती असेल की आम्ही उद्या सकाळी उठून इथे येऊ शकू तर आम्ही नक्की येऊ. तर हे माझ्या झोपेच्या इफेक्टमुळे होत आहे. तर नक्की या इकडे. कमीत कमी चॅलेंज थांब ना. सुरुवात आहे रे. लहानपणी 5-5-6 मारायचो आम्ही. शिट 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 शिट. आग लागली. आग दाखवते तुम्हाला. तुम्ही तिकडे दूर बघू शकता. ती शेतात लावलेली कोणती आग आहे. मी तुम्हाला उल्लू बनवलाय. मला तर एक्साइटमेंट कशाची माहितीये, थम्सअपची बॉटल उघडायची. काय उडेल ती वा. अशी हल्ली ना आता अशी एवढी कडक झाली त्याच्यामध्ये एवढा बॉम्ब भरलाय की ब्लास्ट होईल. आता चला रिसॉर्टवर जाऊन ओपन करूया. फायनली आमच्या रूममध्ये आलो आहे आणि आम्ही चेक इन केलं आहे आणि आम्ही आता कपडे वगैरे बदलले आहेत. म्हणजे टी शर्ट मी तेच ठेवलं आहे बट आम्ही वगैरे चेंज थोडं केलं आहे, केस वगैरे. आणि आम्ही तुम्हाला आता आमची रूम दाखवतो. एक असा होमली स्टे आहे. काहीतरी 1200 की 2000 2 रूम्स. 1200मध्ये 2 रूम्स नाही, एक 1200ची की 2000मध्ये 2 रूम्स असं काहीतरी आहे. ते पप्पाला माहिती आहे एक्झॅक्ट. आणि दाखवते मी तुम्हाला रूम्स. ठीक आहे, म्हणजे एवढं छान पण नाही आणि खराब पण नाही आहे, क्लीन तर आहे. इथून इकडे आपलं वॉशरूम आणि टॉयलेट आहे. हा बेड आहे बस. आणि हा फॅन, गुड नाईट, चार्जिंग पॉईंट. इकडे मिरर आहे आणि हा दरवाजा आहे आपला. बाहेरचं मी तुम्हाला नंतर दाखवते. आता जरा आम्ही फ्रेश वगैरे होऊन घेतो. जीवन मरण्याचा आज आम्ही एक निर्णय घेतलाय की रात्रीचं या भयान शेतामध्ये पाय ठेवायचा, जिथे की या बकवास स्टॉर्मचा काही उपयोग नाही होते. मी आणि श्रुती आणि पप्पा आता निघालोय कुठेतरी जिथे रस्ता दिसेल तिथे. आणि खूप थंडी पण वाजते आणि खूप भीती पण वाटते आम्हाला. हॅलो, शेतात चाललोय जंगलामध्ये. हा म्हणजे तेच ना, भीती तर आहे ना, पण साप येऊ शकतो खाली. तिथे कोणीतरी जाळलंय शेत म्हणजे काहीतरी. आम्ही तुमच्या भरोसा आलोय. पाणी दिया हुआ खेत है क्या? डेंजर होता. आम्ही जाऊन आलो. काय
मला थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता एकदम. आम्हाला वाटत होतं की बिबट्या फापट्या काहीतरी येईल, पण तसं तर काही झालं नाही. आता आमचं जेवण येणार आहे इकडे, घरगुती जेवण बनवणार आहे. आणि आमच्या मेनूमध्ये आहे की आज मसाला वांग्याची भाजी, काजू पनीरची भाजी, मसाला पापड, इंद्रायणी भात, डाळ एक्सेट्रा एक्सेट्रा. तर बघू आपण त्याची टेस्ट कशी. आता इट्स टाइम टू डू दिस. आता हे आपण फोडणारे काय जोरात बघू शकता, काय मस्त एकदम. कडक काही फोडलीच नाही एकदा, पण आता काय बॉम्ब फुटेल बघूया. तर मी जाते आता दार लावून, बघू आपण. चला आता आपण करूया हे. जर काय इकडे ना कमी जा ना. आणि इधर. नाही झालं एवढं. अरे ये ना. बघा दाबू. चला आता पप्पा उघडणार आहे ते. 1 2 3. अरे यार, अरे यार काय आलं ना हे वरती पांढरे. असं उडलं पाहिजे. बस 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 पप्पा. वो पहले ही बघा तुम्ही तिकडे शेकोटी लावली आहे आणि आता मस्त आपण थंडीत गरम गरम मस्त बसणार आहे. तर हे आहे त्यांचं रिसॉर्ट. त्यांनी जास्त रूम नाही काढले, 2च आहेत. मागे त्यांचं पूर्ण शेत आहे. हे 2 रूम आहेत, इथे एक आणि तिकडे एक. आणि ह्या त्यांचा डायनिंग एरिया आहे आणि इकडे पण पूर्ण शेत येते. तर त्यांनी बोलले की त्यांनी असं काही कामगार वगैरे नाही ठेवले, त्यांचे भाऊ आणि तेच चालवतात. तर बघू शकता हे तुम्ही. ही चिक्कू साहेब आहे इथे. चिक्कू इकडे. तर हे आहे त्यांचं किचन इकडे. आणि असं आहे पूर्ण रिसॉर्ट. छोटंसं स्वीट सिम्पल्स एकदम मस्त. थंडी खूप आहे इकडे कारण की मोकळं शेत आहे आणि पूर्ण अंधार आहे गाईज, काहीच दिसत नाही आहे कारण की पूर्ण गाव आहे आणि काही स्ट्रीट लाईट्स वगैरे नाही आहेत. पण तरी खूप छान आहे, मस्त आहे. तर आता मी जाऊन मस्त शेकोटीत बसते. तसेच शेतात जा, तसेच शेतात जा. टमाटी बाग में प्राणी संग्रहालय में हम गए ना सब, उसमें कैमरे थे, मोबाइल नहीं, कैमरे से फोटो खींचे थे. पेड़ था बहुत बड़ा सा पिंजरा था. और दोस्त लोग का मुझे में खड़ा रहता पिंजरे को ऐसे काट बराबर उस पर रेडी करके खोल खींचना. उसमें को हम खींच पानी है. तर गाईज आपलं जेवण आलं आहे आता. तर ही आहे वांग्याची भाजी, काजू पनीर, तांदळाची भाकरी, हे दही आहे नाही श्रीखंड आहे, आणि हे डाळ आणि पापड आणि असं. तर असं आम्ही जेवायची व्यवस्था केलेली आहे त्यांनी. तर आम्ही आता पटकन जेवतो. मॉर्निंग गाईज, तुम्ही आमचे डोळे बघून बघू शकता की आता सकाळचे कितीतरी वाजले आहेत 5:30. आणि आता आम्ही निघालो आहे जंगल सफारी करायला. गवत खूप थंडी एकदम गार पाणी होतं ब्रश करायला सुद्धा. आता 5 वाजता आमची जंगल सफारीची गाडी आली, ती बाहेर थांबली आहे. आता माझा फोन चार्ज होते, मग आम्ही पटकन आता चहा पितो जरा आणि मग नंतर मी जाणार त्या गाडीमधून. खूप थंडी आहे, तर तुम्ही इकडे येताना जर थंडीमध्ये आले तर स्वेटर बिटर घेऊन या, तुमचं ब्लँकेट पण घेऊन या, सॉक्स पण घेऊन या. थंडी. ही आपली गाडी आहे. अपने रूम की है ना. वाफ बघू शकतो काय डेंजरस येते. तर ह्या गाडीत जायचं आपल्याला आता. काय आम्ही निघालेलो आहे जंगल सफारी. तुम्ही बघू शकता मागे एवढा अंधार आहे की तुम्हाला काहीच दिसू नाही शकत, फक्त रोड दिसतोय आणि एवढे छान स्टार्स वगैरे दिसत आहेत ना. आणि एवढी थंडी आहे, आम्ही ब्लँकेट घेऊन आले. मम्मी तर बघा तुम्ही. खूप जास्त थंडी आहे. हा आता आम्ही ते तिकीट काढण्यासाठी थांबले. तुम्ही सनराईज होताना बघू शकता, काय मस्त दिसतंय. वाव, पूर्ण
पूर्ण एकदम जंगल जंगल सगळीकडे. आम्हाला तर एवढी मज्जा येते ना मागे बसून. तर तुम्ही बघू शकता मी कशी बसलेली आहे. तर एकदम मस्त वाटते, जसं एकदम म्हणजे असं वाटतं जाऊ दे प्राणी म्हणजे दिसावेच प्राणी पण नाही दिसले तरी पण असं वरतीच आहे इकडे येणं म्हणजे छान वाटतंय. मस्त आजच्या दिवसाची सुरुवात एकदम मस्त झाली. खूप म्हणजे असं वाटतं वाव फार भारी ठिकाणी आलोय असं छान. श्रुतीने आणि मित्र भाई काहीतरी जाताना बघितलं डेंजर हा ना, डेंजर काहीतरी जाताना बघितलं असं वाघासारखं असं काहीतरी गेलो फटकून गेलो पण असं वरती मग येतं ना मगाशी. आता इथे आपल्याला तिकीट काढायची आहे, मग पुढे बघूया आपण. ते बोलतात की आज 1727 गाड्या वाईल्ड लाईफ सँच्युरीमधून जाणार आहेत, तर थोडंसं कमी दिसू शकतं. तर ते सांगत होते हां म्हणजे तर त्यांनी सांगितलं की उन्हाळ्यामध्ये जास्त येतात प्राणी कारण की तेव्हा त्यांना पाण्याची गरज लागते आणि ते पण संध्याकाळच्या टाईमला. तर हे फक्त 6 वाजेपर्यंतच असतं आणि इथे यावं लागतं 6 वाजेपर्यंत असं त्यांनी सांगितलं. आता बघूया काय होतंय, आपल्याला दाखवेलच मी तुम्हाला. 2 राऊंड सकाळ हां 2 राऊंड 2 वेळात गाड्या येऊ शकतात. त्यांनी खूप लांब आहे म्हणजे बरंच मोठे तर बराच टाईम लागेल इकडे. तर आय होप की आम्हाला मस्त छान ॲनिमल्स दिसतात. ठीक आहे, बाय गाईज. तर आता आपण जंगलात एंटर केलेलं आहे, मी दाखवू तुम्हाला. चला बघूया कोणते कोणते प्राणी दिसत आहेत. उभं राहिलोय आम्ही गाईस जीपमध्ये आणि आम्ही आत्ता एक गवा बघितला जो एक जास्त हट्टा कट्टा बैल एकदम. हे बघा कसे उभे राहिले यार, मस्त काहीतरी भारी प्राणी दिसला पाहिजे. आपली जीप ओपन केली आपण आता. मस्त म्हणजे आम्ही चिपवरती उभं आहे. तर आता आम्ही उतरलोय समोर. आता आम्ही वर चढत चढत चाललोय. बघ ओ हो काय व्ह्यू दिसतोय हे बघा व्ह्यू. आम्ही आता एकदम टॉपला आलो. तर हे सावडा म्हणून काहीतरी आहे. तर इथे वरती ना तळ आहे. तर आता इथे आलोय आम्ही. आता फालतूगिरी करायची असते समजलं. तर आम्ही आलो आहोत धबधब्याला. हा मामाने चालू केलं की काय काय माहिती. तर आता आम्ही चाललोय. पूर्ण राव केस सगळे असे माती माती असं सगळं खराब झालेत केस. गाईज आम्ही रेडी झालोय आता. आता इथून आम्ही जाणार आहे बाळूमामाचं दर्शन करायला. तर हा आहे माझं आउटफिट आणि आमच्या मागे पूर्ण शेत जे काल रात्री तुम्हाला दिसत नव्हतं ते आता तुम्ही बघू शकता. तर आता दुपारचे 1 वाजलेत आणि इथून आम्हाला अर्धा तास तरी लागेल बाळूमामाच्या इथे जायला. मग तिथून आम्ही दर्शन करणार. काय अच्छा 1 तास आणि 20 किलोमीटर ते दूर आहे. तर मग तेवढा टाईम तर लागेलच. आणि मग नंतर जेवण पण नाही केलं आहे मी अजून. तर आमचा विचार आहे की कोल्हापूरमध्ये जेवण करायचं. तर आपण आता आलो आहे बाळूमामाच्या गावाला जे की आदमापूर आहे आणि तिकडे आपण पोचलेलो आहे. आणि आम्ही खूप जास्त थकलो आहे. आम्हाला असं तर एवढी झोप येते एवढी पण झोपायला गेलं की लगेच डेस्टिनेशन येऊन जातं तर आम्हाला उठावं लागतं. त्यामुळे एवढी चिडचिड होते. तर आम्ही अजून जेवणसुद्धा नाही केलं आहे. बघू आमचा प्लॅन की कोल्हापूरमध्ये जाऊन जेवण करायचं अख्खा मसूर. आणि जिकडे आपण मिसळ खाल्ली काल तिकडे त्या बाईंनी सांगितलेलं की जाताना तुम्ही खाजे घेऊन जा इकडनं. आणि आता ते माझ्या मनामध्ये बसल्याने मला काही पण करून ते खाजे पाहिजे ते. तर बघूया आपण आता की गर्दी तर वाटते आहे. तर बघू कसं दर्शन होतं. तिथे व्हिडिओ वगैरे असेल तर मी काढेल, नाहीतर दर्शन करून आपण. ही कमाने
इथनं आज जायचं बाळूमामाच्या मंदिरात. तर इथे असे दुकानं वगैरे. आम्ही रूममधनं चेकआउट केलं आणि मग इकडे आलो बाळूमामाच्या दर्शनाला. मी ते बारीमध्ये लागलो होतो बाळूमामाच्या दर्शनाला आणि ते लिहिले थुंकू नये. ठीक आहे, लोकांनी इकडेच थुकलं. बापरे, कचरा पण टाकला आहे. थुकलं पण आहे, कचरा पण टाकलेला आहे या लोकांनी. काय लोक म्हणायचं राव. रात्री बाळूमामांचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही इकडे आलोय दर्शन घ्यायला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. हे ना बाहेर इकडे असं भक्तांना भंडारा वगैरे लावतात. हे इकडे लोक आहेत ना असं कॉईन चिटकवत आहेत. म्हणजे असं विश मागतात, इच्छा मागतात आणि कॉईन चिटकवत आहेत. जर असं मान्य आहे की असं म्हणतात की म्हणजे ज्यांचा कॉईन चिटकला त्यांची इच्छा पूर्ण. असं म्हणतात ज्यांचा कॉईन चिटकला त्यांची इच्छा आहे ना पूर्ण होती. सगळे लावतात बघा इथे. मी इथे आलोय शिवराज ढाब्याला. इथली अख्खा मसूरची भाजी मी ऐकले खूप फेमस आहे. तर आता आम्ही इकडे आलोय. तर आम्ही खूप थकलो आहे आणि आम्ही आता रात्रीचे 9:30 वाजता आम्ही जेवायला आलो आहे. इथे फेमस हॉटेल आहे कराड मधलं पुणे बँगलोर हायवेवरती शिवराज ढाबा. तिथे अख्खा मसूर खूप स्पेशल आहे असं बोलले आहे पप्पाच्या एका फ्रेंडने. तर आम्ही आता इथे आलो आहे. खूप वेटिंग आहे, जवळजवळ पाऊण तास वेटिंग आहे. इथे पण आहे की दोन्ही पण सेमच असेल मे बी, काय माहिती. पण इथे गर्दी जास्त आहे. इथं वेटिंग बघ ना किती. पलीकडे काहीच गर्दी हे नाही. AC आहे, AC डायनिंगवाले आणि हा ढाबा आहे ना. एकच असेल. हां, त्याच्यामुळे थंडीचे लोक AC मध्ये बसले असतील काही काही AC वाले. तर बघू आता इकडची टेस्ट कशी. असं झालंय ना भाई, कधी घरी पोहोचणार आम्ही. खूप वेटिंग आहे खूप. आम्ही ॲक्च्युली अख्खा मसूरची भाजी मागवली होती, पण एवढी भूक लागली होती का म्हणलं पहिले जेवणावरती फोकस केलं. कारण जवळजवळ पाऊण तास वेटिंगला थांबून अर्ध्या तासानंतर हे आलेलं आहे आणि मजबूत भूक लागली होती. आता 11:20 झाले. भाजी एक नंबर आहे. अख्खा मसूर बाप लागते भाजी. मी तुम्हाला आता खाऊन झाल्यावर भेटतो.